राम राम मंडळी. नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो तुम्ही मला नाही ओळखलं. अहो मी रमेश. अहो तुमच्यासारखाच रोज सकाळी उठून कामाला जाणार. अहो माझे आजोबा सुद्धा रोज सकाळी उठून कामाला निघायचे. पण माझ्या आजोबांनी एक चांगली गोष्ट सांगितली, कामाला आणि कष्टाला कधीच नाही म्हणायचं नाही. आता हेच बघा ना, कचरा ही जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण तो गोळा करून आपण आपलं शहर स्वच्छ ठेवत असतो. आता घरातल्यांनी जर कचरा वेगळा वेगळा केला तर त्याचा पुनर्वापर होतो, त्याच्यावर प्रक्रिया होते, आणि जर तो मिसळला गेला तर तो दूषित होतो, त्याचा वापर नाही होत. पण मी तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला तर माहितीच आहे. पण काही लोकांना जर हे सांगायला गेलं तर ते आपल्यावरच भडकतात. तुला तरी माहितीये का आम्हाला शिकवतोय. कोण असं बोललं ना की लगेच त्याला बोलायचं. ओला कचरा म्हणजे उरलेलं अन्न, स्वयंपाकघरातला कचरा आणि बागेतला कचरा. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, मेटल, काचा. सॅनिटरी पॅड, डायपर हे नीट वर्तमानपत्रात गुंडाळून द्यायचे. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे जुन्या बॅटरी, जुन्या ट्यूबलाइट्स, मोबाईल चार्जर्स हे वेगळं करून द्यायचं. आणि एवढं सांगून पण त्यांना कळत नसेल तर गाडीपाशी घेऊन यायचं आणि हे पोस्टर दाखवायचे. एवढं करूनही ते आपल्याला शिकवायला लागले तर त्यांची तक्रार मुकादमाकडे करायची. आपण त्यांना कचरा वेगळा करायला सांगितला तर त्यांची कारणं भन्नाट असतात. अहो मला कळत नाही ओला कुठला सुका कुठला ते. अशा भोळ्या बाबड्या लोकांना समजून सांगायचं आणि आपली एक्स्ट्राची 5 सेकंद खर्च करायची. अहो वेळ नसतो आमच्याकडे. असं जर कोणी आपल्याला सांगितलं तर त्यांना त्यांच्या दारासमोरच कचरा वेगळा करून दाखवायचा आणि हे सांगायचं की 1 तासाच्या रील्समधून 1 मिनिट काढून हे काम होऊ शकतं. बरं ठीक आहे. 2 कचरा पेटी करता जागा नाहीये रे. आजी, मग 2 छोट्या पेट्या घ्या, इझी पिझी. मी काय करू, मला काहीच नाही मिळत. अरे भाई, जर तू कचरा वेगळा केलास आणि तो विकला तर तुझी पॉकेट मनी वाढेल. हा दे डाळी. हे तुमचं काम आहे. अशा 150 शहाण्या लोकांना समजून द्यायचं आणि प्रेमाने सांगायचं, आजोबा माझं काम ओला आणि सुका कचरा वेगळं घेऊन जाणं एवढं आहे. #नियमानुसार. मला माहिती आहे हे सोपं नाहीये, पण जगात जेवढी कामं करण्यासारखी असतात ना ती खरंच अवघड असतात. त्यामुळे खचायचं नाही. आता समजा तुमच्या एरियामध्ये 500 घरं असतील तर लेनप्रमाणे किंवा बिल्डिंगप्रमाणे ती सर्व घरं घ्यायची आणि प्रत्येक घराला 2 आठवड्यातून एकदा तरी शिकवायचं. मी प्लॅन सांगतो. पहिले 2 दिवस त्यांना रिक्वेस्ट करायची, ओला कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि सॅनिटरी पॅड सगळं वेगळं करून द्या. 3रा आणि 4था दिवस त्यांच्या सोसायटीमधल्या लोकांना दाखवून द्या की ते कचरा किती नीट देतात. उदाहरणार्थ जोशी काका 3ऱ्या मजल्यावरचे इतके डेंजर आहेत पण कचरा काय नीट वेगळा करून देतात. 5वा दिवस त्यांच्याच दारासमोर त्यांचा कचरा वेगळा करायला घ्या. आणि हां, ग्लव्स आणि खाली न्यूजपेपर टाकायला विसरू नका. सगळ्यांना कळू दे काय करतायत ते. सकाळी सकाळी काय लावलंय? अहो बघा ना, कचरा वेगळाच नाही केला यांनी. वेगळा केला असता तर असं झालंच नसतं. 6वा दिवस एवढं करूनही ते ऐकत नसतील तर त्यांना सरळ सांगा, आम्हाला वेगवेगळा केलेला कचरा गोळा करायला सांगितले, त्यामुळे तुमचा कचरा आम्ही नाही घेऊ शकत. 7वा दिवस त्यांच्या घरातला कचरा घेणं बंद करा आणि त्यांची तक्रार आपल्या मुकादमांकडे करा. मुकादम त्यांना नोटीस पाठवू शकतात आणि गरज पडली तर फाईन पण लावू शकतात. बंगल्यावाल्यांचं बरं असतं, आपण त्यांच्या घरी जाऊन कचरा गोळा करतो. पण मोठ्या सोसायटींमध्ये प्रत्येक मजल्यावरचा कचरा आपल्याला गोळा केलाच पाहिजे. किंवा सोसायटीमधल्या लोकांना खाली कचरा एकत्र गोळा करा असं सांगा, तिथून आपण घेत जाऊ. झोपडपट्टीमध्ये जाताना आपल्या गाडीची घंटा वाजवून लोकांना सतर्क करा आणि त्यांच्या दारावर जाऊन कचरा गोळा करा. खूप महत्त्वाची गोष्ट, हॉटेल्स, कॅफे यांच्याकडून ओला कचरा घ्यायचा नाही. इतर कचरा घेतला तरी चालेल, पण ओला कचरा घेण्यासाठी त्यांनी जास्त त्रास दिला तर त्यांची तक्रार मुकादमाकडे करायची. मुकादम योग्य ती कारवाई करतील. लक्षात ठेवायचे 2 महत्त्वाचे मुद्दे. रस्त्यावरचा पालापाचोळा गोळा करताना घरच्या कचऱ्यांमध्ये एकत्र करू नका. आणि मुद्दा क्रमांक 2, जीविकेचा कचरा गोळा करताना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा. तर मित्रांनो, माझं इकडचं काम संपत आलंय. भेटूया लवकरच. तोपर्यंत माझ्या आजोबा म्हणायचे तसं प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करत राहायचं. चला.